तुम्ही इतके वर्ष एका पक्षाचा चेहरा होतात, एका पक्षाचं नेतृत्व होतात, यशस्वी नेतृत्व होतात. असं काय झालं? निवडणुकीच्या वेळेसच असं काय झालं, की तुम्ही या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारली? सुप्रिया देशमुख यांच्यावर काम करायची मला संधी मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं, किंवा त्यांच्या या ठिकाणी काम करण्यासाठी पाठबळ मिळालं. हं. याचं मी कायम ऋणी राहील. पक्षाने मला नगरसेवक महापौर एवढं तुम्ही भरभरून बोलताय तर मग सोडलं का? नमस्कार, मी आशुतोष पाटील आणि पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररच्या आजच्या आपल्या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्याकडे असं एक व्यक्तिमत्व आले जे पुण्यात सध्या त्यांचं नाव खूप चर्चेत आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात देखील त्यांचं नाव गाजले, पण आता पुण्यामध्ये आणि विशेषतः महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यात चर्चा ज्यांची होते त्यापैकी एक व्यक्तिमत्व, त्यापैकी एक नाव म्हणजे प्रशांत जगताप. नमस्कार. स्वागत. नमस्कार. प्रशांत दादा, तुम्ही इतके वर्ष एका पक्षाचा चेहरा होतात, एका पक्षाचं नेतृत्व होतात, यशस्वी नेतृत्व होतात. असं काय झालं? निवडणुकीच्या वेळेसच असं काय झालं, की तुम्ही या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारलीत? नाही, असं काहीच झालं नाही. म्हणजे जनरली जे होतं, की अ, आतापर्यंत ज्या पक्षांनी म्हणजे पूर्वी काँग्रेस पक्ष असेल, किंवा आमचा पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असेल, किंबहुना कधीतरी भाजप आणि सेना सत्तेतून बाहेर गेल्या तर त्यांच्या पक्षातील नेते मंडळी असतील, आमदार, खासदार, नगरसेवक किंवा मंत्री वगैरे, त्यांना काहीतरी पुढच्याच निवडून यायची नाही का शक्यता वाटत नाही, किंवा एखाद्या प्रकरणात अडकल्यानंतर आपण सत्ताधारी पक्षात गेलो तर त्या ठिकाणी आपली त्याच्यातून सुटका होईल, अशा प्रकारची एक भावना निर्माण होऊन किंवा भीतीने ती मंडळी स्वपक्षातून किंवा त्या नेत्यांना सोडून जातात आणि पुढचा मार्ग स्वीकारतात, ज्याच्यामध्ये आपली सत्ता कशी कायम राहील, आपले पैसे कसे सुरक्षित राहतील, आपली संपत्ती कशी सुरक्षित राहील, ही भावना असेल, किंवा कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नाही, अशा भीतीतून किंवा दबावातून ती त्या ठिकाणी तसाच मार्ग स्वीकारतात. हं. किंवा काही ठिकाणी नेत्यांबरोबर प्रचंड वाद होतात, किंवा काही अप्रिय घटना घडतात, त्याच्यामुळे काही लोक पक्ष सोडतात आणि सत्ताधारी पक्षात सहभागी होतात. माझं मात्र तसं काहीच झालं नाही. हं. मी ज्या पक्षात होतो त्या आदरणीय श्रद्धेय पवारसाहेबांच्या एकूणच व्यक्तिमत्वाकडे पाहून वयाच्या 21 वर्ष, म्हणजे 20 एप्रिल 1999ला माझे 21 वर्ष वय पूर्ण झालं आणि अवघे 1.5 महिन्यामध्ये एक नवीन पक्ष जन्माला आला, ज्याचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. त्या पक्षात 10 जून 1999ला, म्हणजे ह्या गोष्टीचं माझ्या कधी बायोग्राफीमध्ये मी कायम उल्लेख करेल, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जन्माच्या पहिल्या दिवशी मी शिवाजी पार्क दादरला त्या ठिकाणी होतो. हं. आणि तिथून जो प्रवास चालू झाला तो, ज्या दिवशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडली, मला मधल्या काळात 2 नावं झाली. तो टेक्निकल पार्ट आहे, कारण की आज ते दोघं एकत्रित लढतात, हं. त्याच्यामुळं टेक्निकल पार्ट होता. पण एक नेता, एक विचार, एक पक्ष हे डोळ्यासमोर ठेवून 26 वर्ष, 6 महिने, 14 दिवसाचा माझा प्रवास त्या पक्षामध्ये राहिला. आदरणीय पवारसाहेब असतील, त्यावेळेस दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामकाज केलं. आदरणीय अजितदादा असेल, किंवा नंतरच्या काळात सातत्याने अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा म्हणजे स्वतंत्र होऊन कामकाज करायला लागला. कारण की जी मंडळी पलीकडे भाजपच्या सरकारमध्ये गेली, अ, ते सोडले तर इकडे राहिले तर मान्य सुप्रियाताई सुळे असतील, यांच्यावर काम करायची मला संधी मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं, किंवा त्यांच्या या ठिकाणी काम करण्यासाठी पाठबळ मिळालं. हं. याचं मी कायम ऋणी राहील. पक्षाने मला नगरसेवक महापौर एवढं केलं. तुम्ही भरभरून बोलताय तर मग सोडलं का त्यांना? हां. मग तेच सांगतो, की या ठिकाणी मुळात एखादा पक्ष, एखादा नेता, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आपलं ऋण मी नेहमी अ, पुण्याच्या, महाराष्ट्राच्या, आपल्या भारतीय संस्कृतीला कायम मानत आलेलो आहे. त्याच्यामुळं ज्या ताटात जेवलं त्या ताटात घाण करायची नाही, हा पहिला भाग. म्हणजे तो आपण हाच शब्दप्रयोग नेहमी करत असो. मग त्याच्याचबरोबर या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आपल्यामुळं एखाद्या निर्णयाला कुठं आडकाठी नको, किंवा तो निर्णय होत असताना आपलं त्या निर्णयामध्ये मन रमत नसेल तर आपण बाजूला व्हावं, अशा प्रकारचा विचार चमकला. अ, म्हणजे मागच्या 4.5 वर्ष मी त्या पक्षाचा अध्यक्ष होतो. एकत्र पक्षाचा. नंतरच्या काळात 2.5 वर्ष आताच्या नवीन पक्षाचा अध्यक्ष होतो. प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं, पक्ष संघटना बळकट करण्याचं कामकाज केलं. तुम्हाला कोणी थांबवलं नाही? नाही, थांबवायचा विषय झाला नाही. कारण काय झालं, अर्थात माझ्याशी चर्चा जी झाली शेवटच्या 2-3 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या नेत्यांचा ऋणी आहे, की त्यांनी या संदर्भात प्रशांत तुम्ही असं म्हणजे अशा प्रकारे विचार करू नका. तुम्हाला पक्ष सुप्रिया त्यांनी थांबवलं असं म्हणतात. नाही, बघा, मुळात मी तुम्हाला सांगू का, मागच्या काळामध्ये दादांपासून मी वेगळं झालो, त्यावेळेस काय दादांनी माझा कधी काय अपमान केला नव्हता, किंवा शिवीगाळ केली नव्हती, किंवा धमकी दिली नव्हती, किंवा आता मान्य पवार दादा साहेबांना असं करतात का? नाही, असं नाही करत. पण मान्य पवार साहेबांनी सुप्रियाताई सुळे यांना सोडून मी आता बाहेर पडलो. त्यावेळेस पण त्यांनी कुठं काय माझा अवमान वगैरे काही केला नाही. अगदी माझी त्यांची आधी राजीनाम्याच्या आदल्या दिवशी जी भेट झाली, त्या भेटीत त्यांना मी सांगितलं, की ताई असं-असं आहे आणि मग मला बाहेर पडावं लागेल.
तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हे सगळं नाही का नेमकं काय होतं ते पहा आणि मग त्याच्यानं आणि असं काही करू नका असं त्या ठिकाणी माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी मला सल्ला पण दिला. तुमच्या ह्या कृतीने दादा चिडणार नाहीत, की तो दादा येतात, आज पवार कुटुंब एकत्र येतंय आणि तुम्ही निघून जाताय? नाही, हा अक्षर तो मला कधीच, आज नाही, आयुष्यभरात कधी तो सहन होणार नाही किंवा मला तो पटणार पण नाही. त्याचं कारण काय? मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार आहे. माझ्या घरात आजही आई-वडील, मी, माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं, माझा धाकटा भाऊ, त्याची मिसेस आणि त्यांच्या दोन्ही मुली. आम्ही 10 लोकं एकाच कुटुंबात राहतो. त्यामुळे पवार कुटुंब एकत्रित येते, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. कारण की शेवटी कुटुंब एकत्रित राहिलं पाहिजे, धार नाही. म्हणजे मी कदाचित त्या पक्षात असतो आणि तशा प्रकारचा निर्णय झाला असता, तर स्वागताचं पहिलं ट्विट मीच केलं असतं. त्याच्यामुळे मला त्याच्या संदर्भात काहीच भाष्य नाही. फक्त या संदर्भात एक कार्यकर्ते म्हणून जे आपण किंवा एक शहराचा अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांनी घेऊन एक टीम आपण उभी केली होती. आंदोलनं असतील, बैठकाच्या निमित्ताने त्या टीमला कायम दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला नक्कीच. होता. मग त्या टीमला घेऊन मैदानात उतरायचं होतं. पण पण मग घर सोडताना घरातली माणसं पण घेऊन येताय. बिलकुल नाही. मी आजच नाही का सकाळी मान्य रोहितदादा पवार असं काहीतरी म्हणाले, की 95% कार्यकर्ते आमच्याकडे राहिले. त्यामुळे प्रशांत जगताप गेले तरी आम्ही टीम बांधून ठेवली. माझ्या दृष्टीने ते सर्टिफिकेट आहे माझं. ते का? तर ज्या दिवशी अशा प्रकारे मी पक्ष सोडून जाईल, अशा प्रकारे ते जाण्याकरता मला परवानगी नाकारली जात होती. तसं मी कन्विन्स केलं शेवटच्या म्हणजे आम्ही 2.5 पावणे 3 तास बसलो ताई, मी आणि शशिकांत शिंदे साहेब आणि मुंबईमध्ये. आणि मी त्यांना खूप कन्विन्स केलं म्हटलं प्लीज उद्या जाऊन काय असा निर्णय होणार असेल तर त्या निर्णयामध्ये मला राहायचं नाही. त्याच्यामुळे मला बाहेर पडू द्या. आणि ते बाहेर पडत असताना सुखाने म्हणजे मी एक तुम्हाला शब्द देतो म्हटलं, हं. की मी पार्टीबद्दल म्हणजे माझं म्हणणं नाही की पार्टी काय चुकली. पण पार्टीच्या कुठल्याच निर्णयाबद्दल मी कधीच माझ्या आयुष्यात अखेरच्या क्षणापर्यंत कधीच कुठलं चुकीचं अवाक्षर वापरणार नाही. ते हं. मागच्या 10-7 दिवसाच्या कृतीने मी दाखवून दिले आणि पुढे बरं. सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं चुकीचं वाक्य माझ्याकडे पण येणार असं आहे ना, की पवार कुटुंब जेव्हा राजकीयदृष्ट्या वेगवेगळे पक्ष झाले, अजितदादा आणि शरद पवार साहेब. पण तरीसुद्धा पवार कुटुंब एकत्र राहिलं. त्यांची कौटुंबिक नाती त्यांनी खराब नाही केली. तुम्हाला असं वाटतं, की आता तुमच्या या निर्णयामुळे उद्या अजितदादा आणि तुम्ही समोरासमोर आलात, तर तुम्ही एकत्र बसून चहा घेऊ शकता? मी एक नक्की सांगतो. एक तर पवार साहेबांच्याकडे म्हणजे श्रद्धेय पवार साहेबांच्याकडे मी कधीच कुठल्या स्वार्थापोटी थांबलो नाही. एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे, की 2 जुलै 2023ला सन्माननीय अजितदादांनी पलीकडे जाऊन शपथ घेतली आणि पार्टी एक प्रकारे फुटली. अ, दादा एकनाथ शिंदेजींच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्या दिवशी माझा 2-4 तास मोबाईल बंद होता आणि मोबाईल सुरू केल्या-केल्या पहिला कॉल वाजला श्री अंकुश अण्णा काकडे यांचा. हं. ते थोडे घाबरल्या-घाबरल्या अवस्थेत म्हणत होते, की "प्रशांत तुझा काय निर्णय बाबा?" म्हटलं, "अण्णा काही विषय तरी आहे का?" म्हणलं, "मी साहेबांबरोबर." हा जो त्यांना उत्तर देण्याचा माझा जो विषय होता ना, माझा जे नाही का प्रवास जो होता ना, हा 6 ते 7 सेकंदाचा होता. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला आणि मी लगेच एक नाही का 5-6 सेकंद सांगून टाकलं, की अर्थात पवारसाहेब. आणि मग ते म्हटले, "नक्की का? मी पवारसाहेबांच्या शेजारी बसलोय मोदी बागेत. तू साहेबांशी बोलशील का?" म्हटलं, "द्या अण्णा." साहेबांनी कॉल उचलला. साहेबांनी कॉल म्हणजे रिसीव्ह मोबाईल हातात घेतला. साहेब म्हटले, "हां." म्हटलं, "साहेब प्रशांत जगताप बोलतोय. हं. साहेब मी तुमच्यावर आणि टीम पण निश्चित तुमच्याबरोबर राहील." हे वाक्य वापरलं. साहेब ठीक आहे म्हटले आणि मोबाईल दिला. म्हणजे हा मी तुम्हाला मुद्दाम का सांगितलं? मी तो प्रशांत जगताप नाही. साहेबांच्याकडं हस्ते-पारसे निरोप पाठवला, "साहेब मी तुमच्यावर राहतो. मग उद्या मला आमदारकीचं तिकीट देताल का खासदारकीचं?" मुळात पण तुम्हाला माझ्या दुसरा पर्यायच नव्हता सोडण्याशिवाय. नाही, असं झालं, की अगं माझं वय ह्या आज 47 वर्ष आहे. मला सुद्धा पुढच्या 25-30 वर्षाचं सोशल आणि पॉलिटिकल करियर. सोशल का? तर मी कायम सोशली नाही का पुण्यात आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाच्या संदर्भात भाष्य करत आलेलो आहे. आणि असं असताना या ठिकाणी आपला पुढचा प्रवास म्हणजे कधीतरी असं होतं ना, की अ, एक मोठं कुटुंब असतं, त्या कुटुंबातून नाही का कदाचित त्या कुटुंबात नाही का काही अडचण निर्माण झाल्या, तर एखाद्या कुटुंबात सदस्याला बाहेर जावं लागतं. ते जात असताना नेमकं आपल्याला कुठं जायचंय, याचा पण निर्णय ठेवावा लागतो. काही मंडळी या ठिकाणी परदेशात जातात, काही ठिकाणी काही मंडळी नाही का समाजापासून दूर जंगलात राहतात. काही मंडळी माणसांमध्येच राहून या ठिकाणी आपला पुढचा आयुष्याचा प्रवास करतात. पण मी काय ठरवलं होतं, की ज्यावेळेस एक तर मुळात स्वप्नात सुद्धा विषय नव्हता, की मी ती पार्टी सोडेल. पण ते ज्यावेळेस असा निर्णय घ्यायची वेळ आली, त्यावेळेस मात्र नेहमीप्रमाणे तर माझा विचार क्लिअर होता, की आपण जायचं असेल, तर या ठिकाणी निश्चित अर्थात मला मग ऑफर काँग्रेसच का? काँग्रेस ह्याच्यासाठी 140 वर्षाचा मोठा पक्ष आहे. 140 वर्ष म्हणजे अ, महात्मा गांधी ज्यांचं जे आपले राष्ट्रपिता आहेत, ते असतील, सो आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जे असतील, ह्या सगळ्यांनी या पक्षाच्या उभारणीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. ह्याच योगदानाच्या एकूणच नाही का बरोबर आज मागची 60 म्हणजे आता जवळ-जवळ 78 वर्ष होत आलेले आहेत आपल्या एकूणच स्वातंत्र्याला. पण ह्याच्यातली एक 10-15 वर्ष विरोधी पक्षाची आता जी सत्ताधारी आहेत, जी नाही का भाजप किंवा ही मंडळी जनता पूर्वीचा जनता पक्ष किंवा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं सरकार
हा कार्यकाळ सोडला तर कायम काँग्रेस सत्तेमध्ये राहील आणि काँग्रेसनीच ज्या देशामध्ये टाचणी सुद्धा निर्माण होत नव्हती, त्या देशाला एकूण प्रगतीपथावर आणण्याचं काम काँग्रेसने केलं. पण प्रशांतजी, आज राज्यामध्ये आणि पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद किती आहे? मला असं वाटतं, की मग तो माझा स्वार्थी विचार झाला असता, की मग आता राष्ट्रवादी तर सोडायची आहे, पण ते सोडत असताना मग भाजप. आणि मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली सांगतो, मला सर्वच राजकीय पक्षांकडून फोन कॉल आले होते या संदर्भात. खूप उद्धवजींकडून हां, आला होता? माननीय उद्धव साहेबांनी कॉल केला. त्यांचंही मी ऋणी राहील, की माझ्यासारख्या कार्यकर्त्याशी बोलणं त्यांना योग्य वाटलं किंवा त्या प्रकारचा सन्मान त्यांनी मला दिला. पण हे होत असताना मी त्यांना सांगितलं, मला थोडा वेळ द्या तुम्ही, मी या संदर्भात सांगतो. आणि अर्थात ती काही ऑफर नव्हती, तर त्यांचं म्हणणं होतं, की तुम्ही आमच्या पक्षात कामकाज सहभागी होऊ शकता किंवा कामकाज करू शकता. हं. त्यामुळे ही सुद्धा एक माझ्या आयुष्यातली आठवण आहे, की आपण एखाद्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपल्याला एखाद्या राज्याचे, म्हणजे शेवटी ते त्यांचाही स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्याकडून अशा प्रकारचा आपल्याला स्वतःचा पक्ष काढावा नाही वाटलं? बिलकुल नाही. असं आहे, की अ, वेडात दौडले वीर साथ या प्रकारे जे काही पानिपतचा नाही का लढा सांगितला जातो, हं. त्या पंक्तीतला मी आहे. आणि मग वेडात जरी दौडत असलो, तरी नेमका प्रवास समोरचं टार्गेट कोण आहे आणि ते टार्गेट नेमकं आपलं, ही काय राष्ट्रवादी वगैरे नाही, ते भाजप आहे. भाजपनी ज्या पद्धतीने आता वैचारिक दिवाळखोरी उपस्थित केली आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी अगदी चोरा-चोरांना सुद्धा पक्षात घेण्याचं नाही का सूत्र अवलंबलेलं आहे. हा देश जवळ विकायला काढलेला आहे. कुठल्या चोराला घेतलं पक्षात त्यांनी? खूप सगळेच कोण एक आहे, की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. म्हणजे आमचं सरकार या राज्यात असताना ज्यांना उद्या अटक होणार आहे, अशा प्रकारच्या चर्चा झाल्या. अशाला सुद्धा घेतले ना, म्हणजे या ठिकाणी कित्येक मंत्री आहेत, माजी मंत्री, ज्यांनी 14 साली त्या ठिकाणी आमचे पक्ष सोडून त्या ठिकाणी त्या पक्षात जाणं पसंत केलं किंवा त्यावेळेचे मित्रपक्ष शिवसेनेमध्ये जाणं पसंत केलं. पण असं असताना आजही नाही का या संदर्भामध्ये माझ्यासारख्याला एक परवा ऑफर खूप होत्या. तो जो टाईम होता, तो जो फेज होता, एक 24 तासाचा, 36 तासाचा, त्या काळात खूप सारे फोन कॉल्स आले, की तुम्ही इथे येऊ शकता, तुम्हाला अमुक देऊ शकतो, तुम्हाला आम्ही अमुक-तमुक देऊ. पण माझ्या दृष्टीने प्रशांत जगतापची आत्ताची पिढी, प्रशांत जगतापला ओळखणारी आत्ताची पुण्याची लोकं आणि पुढच्या पिढ्या, म्हणजे माझा मुलगा असेल, माझा नातू असेल, बंधू असेल, कदाचित मी त्यावेळेस जगात नसेल. ह्या सगळ्यांनी मला प्रशांत जगताप हा स्वाभिमानी होता, म्हणजे इमानदार होता आणि त्याचबरोबर तत्वनिष्ठ होता, अशीच माझी ओळख निर्माण पण झाली. पुण्यामध्ये भाजपची ताकद खूप मोठी आहे. भाजपला मंत्रिपद आहेत, भाजपकडे सत्ता आहे. साहेब, विषय असा आहे, की ज्यावेळेस तुम्हाला एखादा मोठा टास्क दिला जातो, मुळात काँग्रेस हा मोठा अथांग सागर आहे. हा म्हणजे जे काही लाईफमध्ये अप अँड डाऊन्स येतात, म्हणजे आपला ई-सी-जी वर-खाली होत असेल, तर आपण जिवंत असल्याचं ते लक्षण आहे. ज्या दिवशी तो नाही का फ्लॅट होतो, त्या दिवशी माणूस मेल्याचं नाही का निदर्शक दिसतं. तसंच आहे, आज काँग्रेसनी खूप नाही का उंचीवरचा पण काळ पाहिला. आज थोडे नाही का अप अँड डाऊन्स चालू आहेत. पण हे अप अँड डाऊन्स जे आहेत, हे तात्पुरत्या काळाचे आहेत. आणि मला माझ्यासारख्याला असं वाटलं, की खऱ्या अशा काळामध्येच काँग्रेस जॉइन केलं पाहिजे, ज्या काळामध्ये टास्क समोर आहे. ज्या काळामध्ये या ठिकाणी काहीतरी चॅलेंजेस समोर आहेत आणि ज्या काळामध्ये आपण तिथं काँग्रेसमध्ये असं आहे, की सत्तेच्या काळामध्ये एखाद्या पक्षात गेल्यानंतर आल्याचं काय फार काय नाही का त्या ठिकाणी कौतुक केलं जात नाही किंवा कौतुकापेक्षा आपल्याला सुद्धा समाधान वाटत नाही. आज ज्या ठिकाणी संघर्षाचा जो पक्ष आज संघर्ष करतोय, या शहरासाठी, या राज्यासाठी, या देशासाठी, त्या पक्षात या कठीण काळात गेल्यानंतर कधी काळी पक्ष उद्या अप्रिशिएट करेल, नाही करेल, हा पुढचा पाठ आला. पण किमान आपल्याला तरी सुद्धा ते सुख समाधान लाभलं पाहिजे किंवा त्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन लाभलं पाहिजे, की होय, आपण कायम संघर्षाच्या नाही का पाऊलवाटेवर गेलो. आपण म्हणजे कधीच आज पक्ष काँग्रेस आज खडतर असून देखील तुमच्या प्रवेशामुळे पक्षाला ताकद मिळेल असं तुम्हाला वाटतंय? असं नाही, मी स्वतःला खूप छोटा कार्यकर्ता समजतो. काँग्रेस पक्षाने मला स्वीकारलं. मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब सन्मान्य प्रांताध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मान्य बंटी पाटील साहेब हे पुण्याचे नाही का प्रभारी आहेत. या सगळ्यांचं मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब जे नाही का या पक्षाचे विधिमंडळाचे गटनेते आहेत. या सगळ्यांचं आणि शहराचे अर्थात शहराची सगळी टीम. माझे शहराध्यक्ष माननीय अरविंदजी शिंदे तुम्हाला साहेब. काय कमिट केलंय? काहीच नाही. मी कदाचित या दुनियेतला मी असा एक नाही का कार्यकर्ता आहे, की ज्यांनी कुठल्याच प्रकारचं नाही का अटी पण ठेवल्या नाही आणि कुठल्या प्रकारचं या ठिकाणी मला अमुक देताल तर मी तुमच्यावर राहू. अशा प्रकारचं काय हेही म्हणजे नाही का त्या संदर्भात कमिटमेंट पण या संदर्भात कुठली मागितली नाही. पण प्रशांतजी, तुम्हाला काही कमिटमेंट दिली नाही. तुमच्या समोर अनेक ऑफर होत्या आणि तरी देखील आज काँग्रेसची पुण्यातली ताकद पाहता तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात आणि एक वैचारिक भावना तुम्ही भूमिका मांडताय. पण मतदारांनी यावर कसा विश्वास ठेवायचा? निश्चित मतदारांवर विश्वास ठेवतील. असं आहे, की माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, की या काळामध्ये मागच्या एक 5-6 दिवसाचा जो एपिसोड घडला, मी राजीनाम्यातून बाहेर पडलो. मग पुढचे 2-3 दिवस मी कुठलातरी विनापक्ष होतो. त्याच्यानंतर मी काँग्रेस जॉइन केली. या सगळ्या काळामध्ये जे काही मेसेजेस आले, जे काही कॉल्स आले किंवा मला जे वेगवेगळे या राज्यातल्या यूट्यूबर्सचे त्याचबरोबर नाही का एकूणच
तरुण पिढीचे सगळ्यांचे जे काही कुठं राजकारणात पण नाहीत, समाजकारणात पण नाहीत, पण ज्यांनी ब्लॉग्स लिहिले, हे ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मला एक लक्षात आलं, की येस आपण बरोबर राईट ट्रॅकवर आहोत. कारण की ही सगळी तरुण पिढी आहे. ही जी पिढी आहे ही अगदी 20शी पासून ते 40शीच्या मधली अर्थात सीनियर तर आहेच. म्हणजे खूप विचारवंतांनी सुद्धा आपल्यावर आर्टिकल्स लिहिले. याचा अर्थ क्लिअर आहे, की सगळंच काही संपलेलं नाही. सगळीकडेच काय जातीवादांनी, धर्मवादांनी किंवा सत्तेने नका सगळ्यांची डोकी नका या ठिकाणी अ, खराब केलेली नाहीत. आजही आणि फोन कॉल करणारी तरुण पिढी सांगायची, की येस आम्हाला वाटतं आम्हाला ज्या विचारधारेच्या संदर्भातलं अपेक्षा आहे, त्या विचारधारेच्या संदर्भात नाही का तुम्ही इतकं ठाम भूमिका घेतली त्याबद्दल तुमचं कौतुक. आणि बरं. मला हेच सांगायचं आहे, तुम्ही एक मुद्दा सांगून थांबायचे. ते म्हणजे जेन सारखे आंदोलन ज्या देशामध्ये घडले, ते मग नेपाळ असेल, श्रीलंका असेल, म्यानमार असेल, बांगलादेश असेल किंवा आता सीरिया आणि बाकीच्या खूप साऱ्या देशांमध्ये आता युरोपपर्यंत हे लोन पसरलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर सगळं नाही का चित्रण जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तरुणांचाच आकडा मोठा दिसतो आणि तो मोर दॅन 80-90% आहे. प्रशांतजी, तुम्ही म्हणाल की माझं वय 47 आहे. अजून 20-25 वर्ष राजकारण करायचं आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही हे सांगू शकता की पुढचं संपूर्ण राजकारण मी याच पक्षात राहीन, पुन्हा कधीही पक्ष बदलणार नाही? माझा माइंडसेट क्लिअर आहे. ज्या दिवशी मी घोषणा काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होताना केली, की मी आज काँग्रेसमध्ये सहभागी होतोय. काँग्रेसचे मनापासून आभार. मी एक वेळेस राजकारण सोडणं पसंत करेल, पण मी काँग्रेस सोडणार नाही. हे मी त्या दिवशी जाहीर केलं. त्याच्यानंतर काही 1-2 लोकांचे मला गमतीने पण कॉल आले त्या प्रवासात मुंबईवरून पुण्यात आणि येत उद्या असताना. काँग्रेसने आपली विचारधारा बदलली आणि वेगळ्या तुम्हाला नको असलेल्या पक्षाबरोबर जर हात मिळवणी केली तर? नाही असं का, एक तर मुळात असं आहे, की काँग्रेस पक्षाचा प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. जर तर इफ एंड बटला जर तरला राजकारणामध्ये फार काही नाही का बरोबर आहे. महत्त्व नसतं. पण त्याच्या पलीकडे अभ्यास पण असला पाहिजे एखाद्याचा. तर मी तर काँग्रेस पक्षाचा 140 वर्षाचा अभ्यास तपासलाय. त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात जी सरकार स्थापन झाली त्यांच्यावर कुठं जाणं काँग्रेसने पसंत केलं नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने कुठं-कुठं नाही का या ठिकाणी या संदर्भात आपली ठाम भूमिका घेतली. तर मला खात्री आहे, की काँग्रेस अशा प्रकारचा कुठला विचार करणार नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात. आज मी ज्या एका पक्षात होतो, तिथं माझं एक मत 26.5 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर ठरलेलं होतं. आज मी काँग्रेसमध्ये येऊन 5-7 दिवस झालेत. आज उद्याच्या काळात मला माहिती नाही, की त्याला तसा नाही का प्रकारचं नेमकं काय घडेल का नाही. पण ते 100% घडणार नाही आणि त्याच्या पलीकडे आज मी पक्ष नेतृत्वाची भूमिका घेईल, त्या भूमिकेच्या बरोबर नक्की राहील. एक शेवटचा प्रश्न. पुण्याची निवडणूक आहे. पुण्याचे तुम्ही महापौर आलेले आहेत. पुण्यासाठी तुमचं व्हिजन काय? नाही, आता पुण्यासाठी माझी एक 5 क्लिअर विषय आहेत. म्हणजे 5 आश्वासन म्हणा, जाहीरनामा म्हणा किंवा पुण्याच्या संदर्भामध्ये माझ्या पक्षाने या संदर्भात माझा पक्ष काय करेल? उद्या माझा पक्ष महापालिकेत पुणेकरांच्या आशीर्वादावर आल्यानंतर पुण्यातलं भ्रष्टाचारी शहर म्हणून जे नाही का या ठिकाणी अख्ख्या देशामध्ये जे वातावरण निर्माण झाले, ते ती पुणे महापालिका भ्रष्टाचारमुक्त आम्ही करू. या देशामध्ये, या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. खुद्द या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी जो अहवाल मागच्या महिन्यात सादर केला त्याच्यामध्ये देशातल्या 26 राज्यामध्ये सगळ्यात भ्रष्टाचार कुठे तर तो महाराष्ट्रात आहे आणि देशामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक कुठल्या शहराचा भ्रष्टाचार आहे तर पुणे शहर. भ्रष्टाचारमुक्त पुणे अशा प्रकारचा पुणे महापालिकेचा कामकाज चालेल. दुसरा विषय असा आहे, की या जगात जवळ-जवळ 12,500 महत्त्वाची शहरं आहेत. मग ते पुणे, मुंबई असेल किंवा दिल्ली नाही का कोलकाता असेल किंवा न्यूयॉर्क, लंडन असेल. त्या 12,500 देशामध्ये जागतिक अहवालानुसार पुण्याचा ट्रॅफिक जॅममध्ये 5वा क्रमांक लागलेला आहे. तो अत्यंत निंदनीय आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक मुक्त पुणे करणे हे दुसरं ध्येय राहील. तिसरा विषय पुन्हा अमित शहांकडे जातो. देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांना माहिती आहे या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. हे किंवा पुण्यातसुद्धा भाजपची सगळी मंडळी निवडून आलेत. असं असताना गेल्या महिन्यात जो अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये गुन्हेगारीमध्ये पुण्याचा नंबर देशामध्ये पहिला लागलेला आहे. त्यामुळे गुन्हेगारी फक्त पुणे करण्याकरता जे करावं लागेल. सीसीटीव्हीचं जाळं उभारावं लागेल, त्या ठिकाणी नाही का मदत केंद्र उभी करावी लागतील किंवा त्या ठिकाणी नाही का जनता आणि नाही का पोलीस आणि प्रशासन असं नाही का म्हणजे महापालिका प्रशासन यांचं नाही का तिघांनी एकत्रित येऊन कामकाज करावं लागेल. या गोष्टीसुद्धा आम्ही निश्चित करू. चौथा विषय आहे, आजही पुणे पाण्यासाठी वणवण करतंय. त्याच्यातून मुक्ती राहील. 5वा विषय राहील, पुण्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ते इतर शहरांमध्ये नाही. ते मग टुरिझमच्या दृष्टीने असेल, ते एकूणच नाही का आय-टी सेक्टरच्या दृष्टीने असेल, त्याच्यामध्ये वाढ कशी होईल? पुणे हे शैक्षणिकदृष्ट्या, त्याचबरोबर आय-टी सेक्टरच्या दृष्टीने सेफ सिटी म्हणून किंबहुना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीची सुयोग्य सिटी म्हणून कशी राहील, याच्यासाठीचा आमचा प्रयत्न नक्की राहील. निश्चितच पुणेकरांना हेच हवं आहे, की पुणं सुंदर, सुरक्षित. एके वेळेस सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख जी होती, पुण्याचं गतवैभव पुण्याला परत मिळावं, चांगले तरुण नेतृत्व पुण्याला पुन्हा मिळावं, अशी सगळ्याच पुणेकरांची अपेक्षा आहे. प्रशांतजी, तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा आणि आमच्या पुणे टाइम्स मिररच्या कार्यालयात येऊन आपण एक संवाद साधलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.